बिग बॉस मराठी सीझन 5चा एपिसोड नंबर 33 खरंच खूप भारी होता। म्हणजे ना ती तुटली ना ती जुडली, काही लोकांनी मध्येच साथ सोडली, शेवटी त्याने ती साथ निभवली। हो, असंच काही पाहायला मिळालं आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि या व्हिडिओमध्ये एपिसोड नंबर 33 बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। तर या एपिसोडच्या सुरुवातीलाच बीबी करन्सीसाठी जो टास्क चालू केलेला होता तो ऑलरेडी चालू झालेला होता आणि त्यामध्ये पहिली फेरी चालू झालेली। पहिल्या फेरीमध्ये टीम ए मधून धनंजय आणि टीम बी मधून आर्या खेळली। या दोघांनी खरंच खूप कमाल खेळला। मला धनंजयचा गेम आणि त्याची स्ट्रॅटेजी आणि ज्याप्रमाणे तो हा गेम खेळला, हा खेळ खेळला, खरंच खूप भारी होता। आणि या टास्कचे संचालक टीम ए मधून तर निक्की होती आणि टीम बी मधून जान्हवी होती। पहिली फेरी तर खरंच खूप रंगली आणि पहिली फेरी चालू असताना जान्हवी ज्या प्रकारे निक्कीला बोलत होती की तुला माझ्याकडून फुटेज मिळतं, खरंच म्हणजे जान्हवीकडून निक्कीला फुटेज मिळतं हे तर मी पहिल्यांदाच ऐकतोय। आणि आतापर्यंत जान्हवीला शॅडो बोलत होते आणि शॅडोमुळे निक्कीला फुटेज मिळतं हे ऐकून खरंच खूप हसायला आलं। तर पहिल्या फेरीमध्ये टीम ए ने 27 कॉइन्स जमा केलेले आणि टीम बी ने पण कॉइन्स जमा केलेले, पण टीम बी चा जो बॉक्स होता ज्यामध्ये कॉइन्स जमा करायची होती तो तुटलेला होता, फुटलेला होता आणि यामुळे निक्कीने ते कॉइन्स ग्राह्य धरले नाही, कारण कॉइन्स जमा करण्याचा जो बॉक्स होता तो ऑलरेडी तुटला होता आणि या कारणामुळे निक्कीने टीम बी चा कॉइन्स ग्राह्य धरलेले नव्हते। आणि हे बघूनच जान्हवीला पण राग आलेला। जान्हवीने पण टीम एचा जो कॉइन बॉक्स तो पण तोडलेला आणि या दोघींनी पण बिग बॉसला सांगितलं की टीम ए कडे 0 कॉइन्स आहेत आणि टीम बी कडे पण 0 कॉइन्स आहेत। म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये टीम ए ला एकही कॉइन्स मिळालेले नाही आणि टीम बी ला पण एकही कॉइन्स मिळालेले नाहीत। निक्कीच्या या डिसिजन्समुळे अभिजितला खूप राग आलेला आणि अभिजितने बिग बॉसला सांगितलं की मला निक्की सोबत जोडी बनवायची नाहीये, मला निक्की सोबत जोडीत राहायचंच नाहीये। आणि या डिसिजनमुळे बाकी जे सदस्य होते ते खूप आनंदित झाले होते, त्यांना खूप खुशी झालेली होती, कारण शेवटी अभिजितने पण निक्कीचा साथ सोडलेला। आणि हे बघून तर मला निक्कीसाठी खूप वाईट वाटत होतं, कारण निक्की आता एकटा पडली होती, संपूर्ण घर तिच्या विरुद्ध होतं। पण बिग बॉसने पण अनाउन्स केलं की जोपर्यंत तुमची जोडी होणार नाही तोपर्यंत दुसरी फेरी चालू करू शकत नाही। आणि हे ऐकूनच अभिजित परत एकदा निक्कीकडे गेला आणि त्यांनी त्यांची जोडी परत एकदा बनविली। दुसऱ्या फेरीमध्ये टीम ए मध्ये निक्की आणि अभिजितला सिलेक्ट केलेलं होतं, पण जसं आपल्याला माहिती आहे की अभिजितच्या पायाला ऑलरेडी लागलेला होता आणि हा जो टास्क होता तो गुडघ्यावर बसून करायचा होता। अभिजितला ते जमणार नव्हतं, तरी पण अभिजितने केलं, कारण निक्की बोलत होती की तिला अंधाराचा फोबिया आहे आणि ती तो टास्क करू शकणार नाही। बिग बॉसने टीम ए ला अजून एक पर्याय दिलेला, जर अभिजितला जमत नसेल आणि निक्कीला पण करायचं नसेल तर टीम बी ची जर सहमती असेल तर अभिजित ऐवजी टीम ए चा कोणता पण कंटेस्टंट। दुसऱ्या फेरीमध्ये टीम ए ने 21 कॉइन्स जमा केले तर टीम बी ने 36 कॉइन्स जमा केले, म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये टीम बी जिंकली होती। त्यानंतर तिसरी फेरी चालू झाली। तिसऱ्या फेरीमध्ये कॉइन्स जमा करायला पॅडी आणि अंकिता होती। या दोघांनी पण हा टास्क खरंच खूप भारी केला। अंकिताने तर तिचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि पण तिसऱ्या फेरीमध्ये घनश्याम आणि अंकिता मध्ये खेचाखेची बघायला मिळाली आणि हा जो गेम होता तो बिग बॉसला अजिबात आवडलेला नव्हता आणि यामुळे बिग बॉसने हे कार्य स्थगित केले होते। आणि या कार्याच्या शेवटी टीम ए ने 23 कॉइन्स जमा केलेले होते तर टीम बी ने 36 कॉइन्स जमा केलेले होते, म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये पण टीम बीच जिंकली। तर हा टास्क टीम बी ने जिंकला होता आणि यामुळे तर बिग बॉसने टीम बी ला एक स्पेशल पॉवर दिला, ज्यामध्ये टीम बी ला टीम ए मध्ये अशा 2 जोड्या निवडायच्या होत्या की ज्या 2 जोड्या कॅप्टन्सी मध्ये भाग घेणार नाही, कॅप्टन्सी मधून ते रद्द होणार। टीम बी ने 2 जोड्या निवडल्या, अभिजित आणि निक्की आणि पॅडी आणि घनश्याम। टास्क झाल्यानंतर अभिजित बिग बॉसला बोलत होता की मला निक्कीच्या जोडीमध्ये राहायचं नाही, मला मोकळं करा आणि तुम्ही जी शिक्षा मला देणार ती शिक्षा मी भोगायला तयार आहे। पण बिग बॉस पण बोलले की तुम्ही जर असं केलं तर तुमची जी शिक्षा आहे ती अख्ख्या घराला होणार। आणि हे ऐकूनच अभिजितने परत निक्की सोबत जोडी बनवली। यानंतर अभिजित निक्कीला समजत होता की ज्याप्रमाणे तू गेम खेळतेस, ज्याप्रमाणे तू गेम मध्ये जो डिसिजन घेतला होतास तो खरंच खूप चुकीचा होता। आणि अभिजितने निक्कीला खूप काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला आणि निक्की ते समजत पण होती। निक्कीच्या बिहेवियर मुळे अरबाजला खूप हर्ट झालेलं होतं आणि अरबाजला असं वाटत होतं की याबद्दलच निक्की सोबत चर्चा करावी आणि या दोघांची चर्चा पाहायला पण मिळाली। निक्की अरबाजला बोलत होती की तुझे मित्र मला तुझ्यासोबत बोलू देत नाही, तुझ्याकडे येऊ देत नाही आणि यामुळे जर असंच होत असेल तर आपल्यामध्ये डिस्टन्स असणेच गरजेचं आहे। आर्या पण अरबाजला त्याच्या झोन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती। निक्कीने पॅचअप केला, त्या दोघांनी एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि ते दोघे एकमेकांना सॉरी पण बोलले आणि फायनली निक्की आणि अरबाजची जी मैत्री होती ती परत एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 33 मध्ये एवढं काही पाहण्यासारखं होतं आणि खरंच हा एपिसोड खूप जास्त स्पेशल होता, मला खूप स्पेशल वाटला। आय होप तुम्हाला पण वाटला असेल। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।